परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञान, कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे आदरणीय श्री धनंजय दिगंबर कोकाटे साहेब. आजचा हा क्षण आनंदाचाही आहे आणि भावनांनी भरलेला आहे. आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रगतीमध्ये ज्यांनी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि अथक परिश्रमांचा अमूल्य ठेवा अर्पण केला, अशा आदरणीय धनंजय दिगंबर कोकाटे साहेब अधीक्षक अभियंता यांच्या गौरवशाली सेवापूर्तीचा हा सोहळा आहे. कोकाटे साहेबांचा जन्म 21 जुलै 1968 रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे झाला. लहानपणापासूनच अभ्यासू, जिद्दी आणि कष्टाळू असलेल्या या विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षण पाचंगरी व दासखेड येथे तर माध्यमिक शिक्षण जोगानंद विद्यालय पारगाव आणि एकनाथ कोल्हे विद्यालय पाचंगरी येथे पूर्ण केले. पुढे बलभीम महाविद्यालय बीड येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अभियंता होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आणि ते प्रत्यक्षातही उतरवले. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण, मुंबई येथून BOE प्रमाणपत्र, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत सर्टिफाईड एनर्जी ऑडिटर तसेच ISO क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नागपूर व दिल्ली येथील विविध तांत्रिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर स्वतःला अधिक सक्षम व बळकट बनवणारे कोकाटे साहेब म्हणजे ज्ञानाचा अखंड दीपस्तंभ. 28 सप्टेंबर 1992 रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी आपल्या सेवेस प्रारंभ केला. 1995 मध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्रात बदली झाली आणि तेव्हापासून परळीच्या प्रगतीची त्यांनी नाते अधिकच घट्ट केले. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत प्रशासनाने वेळोवेळी त्यांना पदोन्नती देत अधिक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. 2007 मध्ये उपकार्यकारी अभियंता, 2010 मध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, 2015 मध्ये कार्यकारी अभियंता आणि पुढे अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा सुवर्ण ठसा उमटवला. 210 मेगावॅट संच, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, टेस्टिंग, कोळसा हाताळणी विभाग, संच क्रमांक 6 आणि 7 तसेच संच क्रमांक 8 येथील विविध विभागांची जबाबदारी त्यांनी उल्लेखनीयरित्या बजावली. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात 500 मेगावॅट संचाचंही त्यांनी आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवला. 2017 मध्ये पुन्हा परळीत आगमन झाल्यानंतर संच क्रमांक 8 येथे सेवा संचलन विभागात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज सुरक्षा विभाग, रिसोर्स अँड प्लॅनिंग, MPD, MIS, मेजर स्टोअर आणि महत्त्वपूर्ण अशा ॲश विभागाची जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली. विशेषतः राख विक्रीच्या प्रभावी नियोजनातून महानिर्मितीला कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. ऑक्सिजन बूस्टर गार्डन असो, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर प्रकल्प असो, सब ट्रेनिंग सेंटर येथे दिलेले लेक्चर्स असो, आपले संच ट्रिपिंगपासून वाचवणे असो, यामध्ये श्री कोकाटे साहेब यांनी महत्त्वपूर्ण अशी योगदान दिलेले आहे. सुरक्षितता प्रथम हा त्यांचा जीवनमंत्र होता. प्रत्येक कर्मचाऱ्याने सुरक्षा साधनांचा वापर करावा यासाठी त्यांनी सातत्याने आग्रह धरला आणि स्वतःची संपूर्ण सेवा विना अपघात पूर्ण केली. हीच त्यांच्या शिस्तप्रिय आणि जबाबदार व्यक्तिमत्वाची खरी ओळख ठरली.
2018 पासून एनर्जी डेझिग्नेटेड मॅनेजर म्हणून त्यांनी ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. उपप्रशिक्षण केंद्र परळी येथे अनेक प्रशिक्षण वर्ग घेत त्यांनी असंख्य युवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी घडवलेले अनेक प्रशिक्षणार्थी आज महानिर्मितीमध्ये अभियंते व तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यापेक्षा मोठे समाधान एका गुरुला दुसरे कोणतेच असू शकत नाही. कोकाटे साहेबांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा ठरला. त्यांचे वडील दिगंबर दगडूबा कोकाटे हे आदर्श शिक्षक, तर आई सौ कुसुम कोकाटे या संस्कारक्षम गृहिणी. एकूण 4 भाऊ आणि 1 बहीण अशा सुसंस्कृत कुटुंबात ते मोठे झाले. कुटुंबात सर्वात मोठे असल्यामुळे लवकरच मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या, पण त्यांनी त्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. सन 1995 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे सौ कोकाटे मॅडम यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात त्यांनी एकमेकांना साथ दिली. महानिर्मितीच्या या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांना भक्कम आणि प्रेमळ जीवाला जीव लावणारी साथ लाभली ती कोकाटे मॅडम यांची. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वीच सौ कोकाटे मॅडम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हा आघात मोठा असला तरी धैर्याने त्याला सामोरे जात त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे निभावली. त्यांची कन्या तेजस्विनी हिने MBAचे शिक्षण तसेच BEdचे शिक्षण पूर्ण करून ती अध्यापन क्षेत्रात स्वतःचे यश संपादन करत आहे. ती विवाहित असून कोकाटे साहेब यांचे जावई श्री राहुल बोराडे हे पुणे येथे कार्यरत आहेत. कोकाटे साहेब यांचे सुपुत्र प्रतीक यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून जगातील अग्रगण्य कंपनी होंडा या कंपनीमध्ये अहमदाबाद येथे एरियल मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहेत. सेवानिवृत्तीनंतर पुणे येथे स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. जीवनाचा हा नवा अध्यायही त्यांच्या ज्ञानाने, अनुभवाने आणि समाजसेवेच्या कार्याने समृद्ध हो हीच सदिच्छा. कोकाटे साहेबांचे विविध विभागांमार्फत सत्कारही या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने करण्यात आले. त्यामध्ये राख हाताळणी विभाग, संचलन सेवा विभाग, मेजर स्टोअर, ट्रेनिंग सेंटर तसेच आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राचे लाडके मुख्य अभियंता श्री इंगळे साहेब यांनी देखील या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा सत्कार करणे अगत्याचे समजले. कोकाटे साहेब, आपण महानिर्मितीची सेवा पूर्ण करत आहात, परंतु आपल्या कार्याचा सुवास, आपल्या ज्ञानाचा प्रकाश आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात सदैव अजरामर राहील. आपल्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समाधान, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रतीक धनंजय कोकाटे, कोकाटे साहेबांचा मुलगा. बाबांच्या आज रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी मी बस 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे. बाबांबद्दल अजून काय बोलणार. बाबा गेली 34 वर्ष सातत्याने ते महानिर्मितीसाठी झटत आहेत, पूर्ण ते एफर्ट्स घेत आहेत. बाबांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर बाबांचा स्वभाव, शांत स्वभाव, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संकटांमध्ये कशी मात द्यायची, प्रत्येक संकटाला कशी मात द्यायची, हे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि त्याच गोष्टी आम्ही शिकून आजच्या दररोजच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा, तुमचा 1992 साली सुरू झालेला सहाय्यक अभियंता म्हणून सुरू झालेला प्रवास आणि नंतर तुम्ही विविध जबाबदाऱ्या, विविध गोष्टींच्या जिम्मेदारी घेऊन तुम्ही आज आता सुपरिटेंडेंट इंजिनिअरचा प्रवास, आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास पूर्ण करत आहात. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तो प्रवास करत असताना तुम्हाला विविध ठिकाणी अडथळे आले असतील, विविध ठिकाणी सॅक्रिफाईस तुम्ही केलेलं आहे, हे सगळं आमच्या लक्षात आहे आणि मी
त्यातूनच आम्ही शिकून आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आहोत. बाबा, तुम्हाला तो आठवतो का की आधी तुम्ही स्पर्धा परीक्षांचा माझा अभ्यास घ्यायचा, बुद्धिमत्ता किंवा गणिताचे विविध कोडी तुम्ही मला एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या क्लुप्त्या देऊन आमच्याकडून ते सोडून घेत होतात. त्याच गोष्टीच्या बेसवर आज आम्ही त्याच क्लुप्त्या आणि ती सूत्रे वापरून आम्ही आज आयुष्यात पुढे जातो. विविध ठिकाणी आम्हाला त्याचा उपयोग होतो आहे आणि त्यासाठीच आम्ही आज एका चांगल्या ठिकाणी कार्यरत आहोत, चांगल्या ठिकाणी आम्ही नोकरी करत आहोत. याचं पूर्ण श्रेय सगळं तुम्हालाच आहे बाबा. थँक्यू त्यासाठी. बाबा, आत्ता मधल्या काही काळांमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याकडून तुमच्याकडून करायच्या राहिल्या आहेत. त्या तुम्ही आत्ता ते सगळे तुमच्या आवडीनिवडी सगळे गोष्टी तुम्ही आता पूर्ण करा. रिटायरमेंटच्या नंतर तुम्ही पूर्ण करा. तुम्ही आम्हाला सक्षम बनवलंच आहे. या महानिर्मितीच्या 34 वर्षाच्या कार्यकाळात अनेक गोष्टी तुमच्याकडून करायच्या राहिल्या, जे तुमचे आवडते छंद, जसं तुम्हाला स्विमिंग आवडतं, तुम्हाला व्हॉलीबॉल आवडतो, तुम्हाला हार्मोनियम वगैरे तबला तुम्हाला वाजवायला आवडतो, तबला शिकायला तुम्हाला आवडतो. तर त्या गोष्टी आता रिटायरमेंटच्या नंतर तुम्ही त्या गोष्टी आता शिकायला त्यात तुम्ही थोडा इंटरेस्ट घ्या. त्या गोष्टी तुम्ही आता करायला लागा. तुम्ही आम्हाला सक्षम बनवलं आहे. एवढ्या मोठ्या जिम्मेदारीतून तुम्ही आता सेवानिवृत्त होत आहात. काही गोष्टी तुम्ही आमच्यावर सोपवा. आम्ही नक्कीच त्या गोष्टी एकदम सक्षमपणे सांभाळू, सक्षमपणे आम्ही त्या गोष्टी हँडल करू. तुम्हाला माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. नमस्कार, मी तेजस्विनी धनंजय कोकाटे साहेबांची मुलगी. बाबांबद्दल खरं तर काय बोलणार. बाबांना आम्ही लहानपणापासून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच पाहत आलो आहोत आणि त्यांचं ड्युटीवरचं प्रेम आम्ही लहानपणापासून खूप जवळून पाहिलं आहे. 1992 पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, हे एक पर्व ते आता कुठेतरी पूर्णत्वाकडे येत आहे आणि त्या पर्वाच्या दरम्यान सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील किंवा आमचे सर्व हट्ट असतील आणि त्यांची ड्युटीची सगळी कामं त्यांनी एकदम व्यवस्थितपणे सर्व मॅनेज केली. बाबा, लहानपणापासून तुम्ही माझे सगळे हट्ट पूर्ण केले. मला जे जे पाहिजे होतं ते सर्व मला दिलं. मी आणि प्रतीक आमच्या दोघांमध्ये नेहमी मीच तुमची लाडकी होते आणि तुम्ही माझे आजपर्यंत खूप लाड केले. माझ्यासाठी जे योग्य आहे, जे सर्वोत्तम आहे तेच सर्व तुम्ही मला दिलं आहे आणि आज अध्यापन क्षेत्रामध्ये माझं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करते. ते तुम्ही मला आजपर्यंत जे काही शिकवले त्यामुळेच हे सगळं शक्य होत आहे. सोबतच माझ्या आयुष्याचा जोडीदार जो तुम्ही मला निवडला आहे, तो सर्वोत्तम आणि योग्यच जोडीदार मला निवडून दिला आहे. आठवतोय का बाबा तुम्हाला तो प्रसंग? माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही खरंच किती रडले होते. मी त्यावेळी तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा रडताना पाहिलं आणि आजही तो व्हिडिओ पाहिला तर अगदी अंगावरती शहारा येतो आणि इथून पुढच्या आयुष्यात मला तसं रडू तुमच्या चेहऱ्यावर कधीच पाहायचं नाही आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम टिकवण्याची जबाबदारी आमची असेल. विश यू हॅपी रिटायरमेंट. इथून पुढचं तुमचं सर्व आयुष्य निरोगी, आनंददायी व दीर्घायुष्य होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. तुमचे येथे खूप खूप स्वागत आहे. अहो, ऐकलत का? आज तुमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण उजाडला आहे. तब्बल 34 वर्षे तुम्ही कर्तव्याची अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा आणि कष्ट यांचा सुंदर संगम असलेला तुमची कारकीर्द आज पूर्णत्वाला पोचली आहे. आज मी तुमच्या डोळ्यांसमोर नाही, पण याचा अर्थ मी तुमच्यापासून दूर आहे असा अजिबात नाही. मी आजही प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि तुमच्या प्रत्येक पावलासोबत सावलीसारखी उभी आहे. आपल्या संसाराच्या प्रवासात कितीतरी चढ-उतार आले, सुख-दुःखाचे असंख्य ऋतू आले, पण तुम्ही कधीही सत्याचा हात सोडला नाही. संकटांना कधी घाबरलात नाही. कार्यालयातील जबाबदाऱ्यांचं ओझे तुम्ही कधीही घराच्या उंबरठ्यावर आणले नाही. घरात आल्यानंतर तुम्ही नेहमीच हसतमुख पती, प्रेमळ बाबा आणि जीवाभावाचा माणूस म्हणून जगलात. तुमच्यातील हीच गोष्ट मला नेहमी अभिमानानं भरून टाकायची. आज मागे वळून पाहताना वाटतं आपलं संपूर्ण आयुष्य या थर्मल कॉलनीच्या आठवणींमध्ये फुललं. इथल्या प्रत्येक रस्त्यावर आपल्या पावलांचे ठसे आहेत.
प्रत्येक झाडामध्ये आपल्या संसाराच्या आठवणी गुंफलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षणामध्ये आपल्या प्रेमाचा सुगंध दरवळत आहे. आपल्या संसारवेलीवर उमललेली 2 सुंदर फुलं, तेजस्विनी आणि प्रतीक, आज आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यांच्या यशाचा मला जितका आनंद आहे, त्याहून अधिक आनंद त्यांच्या मनात जपलेल्या संस्कारांचा आहे. मोठं होणं सोपं असतं, पण माणूस म्हणून मोठं राहणं कठीण असतं आणि हे दोघेही ते सुंदरपणे जपत आहेत. गुड्डी भैया, माझी एक छोटीशी विनंती आहे. आता बाबांची काळजी घ्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही कमी होऊ देऊ नका. त्यांना कधीही एकटेपणाची जाणीव होऊ देऊ नका. माझी उणीव प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपल्या सहवासाने भरून काढा. त्यांच्या आयुष्याच्या या नव्या पर्वाला आनंद, समाधान आणि आपुलकीची सुंदर किनार द्या. आणि अहो, मी तुम्हाला चांगलंच ओळखते. आता निवांत बसू असं म्हणणं तुमच्या स्वभावातच नाही. सेवानिवृत्ती म्हणजे तुमच्यासाठी शेवट नव्हे, तर नव्या स्वप्नांची, नव्या उत्साहाची आणि नव्या प्रवासाची सुरुवात आहे. काही ना काही नवा उद्योग, नवं काम, नवं ध्येय तुमच्या मनात नक्कीच रुजत असेल याची मला खात्री आहे. आज या मंगलक्षणी स्वर्गातून मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करते, तुमच्या आयुष्यात निरोगी आरोग्य, समाधान आणि दीर्घायुष्य नांदो. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम फुलत राहो. तुमच्या प्रत्येक पावलावर माझे आशीर्वाद सदैव सोबत असतील. प्रिय अहो, आपलं सहजीवन काळाच्या पलीकडे गेलं आहे. शरीर दूर झालं असेल, पण प्रेमाला कधीच अंतर नसतं. जेव्हा जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहाल, तेव्हा एखादा लखलखणारा तारा माझ्याच हसऱ्या नजरेनं तुमच्याकडे पाहत असेल. महानिर्मिती परिवारातून तुमच्या या गौरवशाली सेवानिवृत्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.